श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जी व्यक्ती ज्ञानी आहे, सत्यवादी आहे आणि आपले कर्तव्य जाणणारी आहे, अशाची संगत आपण प्रत्यक्षात धरली पाहिजे. ज्याप्रमाणे ज्या व्यक्ती बघा प्रत्यक्षात समजून घेणारे आहेत, ज्ञानी आहेत आणि प्रत्यक्षात सत्य बोलणारे आहेत. आता ओळखायच्या कशा? स्वतःहून स्वतःची कर्म, आपले कर्तव्य काय आहेत हे स्वतःहून पाहत असतात. त्यांची संगत जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगला मार्ग पाहायला मिळेल. एक प्रकारे सकारात्मकता तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले संस्कार तुमच्यावर घडतील आणि ज्ञानी लोकांच्या सहवासात राहिल्याने आपणही शहाणे होऊ. कारण आपला देह अनेक प्रकारे जर पाहायला गेला तर जगामध्ये अनेक रस्ते आहेत, परंतु सत्याच्या मार्गावर चालणारं कोणीही दाखवत नाहीये. आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार कसे पाडायचे, ज्यामुळे जीवन यशस्वी आणि समाधानी होईल. आपण सत्य बोलतो का? विचार जर आपण केला, समर्थांनी उत्तमाचा श्लोक सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहु मानिती लोक तेने तुम्हाला. घरामधूनच आपल्या आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले आणि सांगितलं जा दुकानावर, आपल्याला ही वस्तू आण. आता प्रत्यक्षात बघा, आपण ती वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडलो, आईकडून पैसे घेतले आणि दुकानात गेलो. दुकानात गेल्यानंतर आपल्याला जी वस्तू हवी होती ती वस्तू आपल्याला मिळाली, परंतु आपल्याला 100 रुपयाची नोट दिली होती बघा, आणि प्रत्यक्षात आपले खर्च किती रुपये झाले तर फक्त 28 रुपये खर्च झाले. आता आपल्याला त्या दुकानदाराने 72 रुपये परत देणं गरजेचं आहे ना. तो चुकून बघा प्रत्यक्षात 90 रुपये आपल्याला रिटर्न दिले. ज्या वेळेला त्यांना वाटलं की आपण, कारण त्या दुकानामध्ये खूप गर्दी होती आणि त्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षात आपल्याला पैसे दिले. आता आपल्याला माहिती आहे की 28 रुपये बिल झालंय, 72 रुपये येणं बाकी आहेत, परंतु आपण तिथून निघालो. आपण तिथे थांबलो सुद्धा नाहीये आणि नंतर बाहेर येऊन आपण विचार केला, अरे आपल्याला खूप पैसे मिळाले, जास्त मिळाले. आणि ती गोष्ट आपण घरी आल्यानंतर कोणालाच सांगितली नाही. आपण आईला जी वस्तू हवी होती ती सुद्धा दिली, पैसे 28 रुपये खर्च झाले ते सुद्धा सांगितले आणि 72 रुपये सुद्धा दिले. बाकीचे जे 18 रुपये होते ते आपण आपल्या खिशात ठेवले. मग आपण आपली सत्यपणा जाणून ठेवली, जपून ठेवली का हो? नाही ना. आपण असत्याने वागलो. मार्ग अनेक मिळाले, मार्ग अनेक जरी मिळाले तरी आपल्याला हा चुकीचा मार्ग मिळाला. संगत ही चुकीची आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपण कर्तव्य, जबाबदारी पार पाडली का? नाही पाडली. का भाग द्यावा लागला? ज्याप्रमाणे सत्यपणा हा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर आपण तो सत्यपणा टिकून ठेवला असता की तुमचे बघा प्रत्यक्षात आम्ही तुमच्याकडून जी वस्तू घेतलेली आहे त्या वस्तूसाठी जे पैसे मी तुम्हाला दिले होते ते तुम्ही घेऊन मला
पुन्हा जास्त पैसे दिलेले आहेत. जर एवढ्या लोकांसमोर जर आपण प्रत्यक्षात जर ते पैसे दिले असते, त्या दुकानदाराला बघा प्रत्यक्षात आपली दया आली असती, आपली खरी माणुसकी प्रत्यक्षात पाहायला मिळाली असती आणि एवढ्या लोकांसमोर बघा आपलं नाव सुद्धा उज्ज्वल झालं असतं. बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपण तिथून पळ काढला. काय झालं शेवटी? घरी आल्यावर आपण सांगितलं सुद्धा नाहीये आणि ते पैसे आपण बघा 18 रुपये होते ते आपण खाऊन बघा प्रत्यक्षात एखाद्या दुकानात गेलो आणि तिथे ते पैसे खर्च केले. काय मिळालं? थोडेसे पैसे एक्स्ट्रा मिळाले म्हणून आनंद झाला, परंतु तीच गोष्ट शेवटी काय झालं? आपल्याला सतत टोचत राहिली ना, की आपण त्यांच्याकडून जास्त पैसे आपल्याला मिळाले. जर त्यांना जर कळालं तर बघा आपण चुकीचं ठरू ना. मग विचार करा. म्हणून सत्य वागणुकीत बदल होणं गरजेचं आहे. कर्तव्याची जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून संगत कशी असणं गरजेचं आहे. आपण जर असे वागलो तर आपली मुलं, आपल्या मुली आपल्या अशा प्रकारे वागतील की नाही. म्हणून सुरुवात ही आपल्यापासूनच उत्तमाची झाली पाहिजे. मग त्याचप्रमाणे बघा संगत ही अशी ठेवा की जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. संगतीने संगत बघा वाढत जाते. म्हणून मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. सत्यपणा जर जाणला तर प्रत्यक्षात या जीवनामध्ये उत्तम प्रकारे काय मिळेल आपल्याला? बरोबर की नाही? नाव मिळेल की नाही? म्हणून देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. कीर्ती आपल्याला कमवायची आहे. आपल्याला दुसऱ्यांकडून बघा पैसे जास्त घ्यायचे नाहीयेत किंवा आपल्याला सुद्धा कोणाला जास्त द्यायचे नाहीये. जे आहे ते बघा आपण जेवढे घेतले तेवढे दिले, समाधान आहे. परंतु आपल्याला जर जास्त मिळाले तर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल, परंतु ते क्षणिक हो. बरोबर की नाही? रस्त्यात आपण जेव्हा जात असतो तेव्हा रस्त्यामध्ये सुद्धा आपल्याला पैसे पडलेले पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी बघा प्रत्यक्षात रस्त्यावर पडलेले पैसे त्यावर आपण काय करतो? पाय ठेवतो. अहो ती लक्ष्मी आहे. त्यावर आपण पाय ठेवतो आणि इकडे तिकडे पाहतो आणि नंतर ते पैसे आपण खिशात ठेवतो. ही चांगली संगत आहे का हो? म्हणून समर्थ म्हणाले, जी व्यक्ती ज्ञानी आहे, सत्यवादी आहे किंवा कर्तव्याची जबाबदारी पार पाडणारी आहे, अशा व्यक्तींची साथ संगत सोबत ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्यासोबत जर आपली मुलं असतील आणि आपण जर त्या पैशावर बघा पाय ठेवलं, आपल्या पोरांनी पाहिलं, आपल्या पोरींनी पाहिलं, तर पुढे काय होणार आहे हो? ते सुद्धा ठेवतील ना. आणि जर त्यांनी ठेवताना आपण पाहिलं आणि आपण बोलायला गेलो, ते ऐकतील का हो? तेच उलट म्हणतील, बाबा तुम्हीच ठेवलं होतं ना. म्हणजे विचार करा, चूक कोणी केली? आपण केली. संगत बघा प्रत्यक्षात आपल्याला वाईटांची लागली आणि आपल्यामुळे बघा आपली मुलं आपल्या संगतीला होती. मग आपली जर संगत ही उत्तमाची असेल तर आपली मुलं, आपल्या मुली वाईट संगतीला जाणार नाही. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी का सांगितलं? उत्तम प्रकारे आपल्याला संगत जर प्राप्त झाली ना, तर या आयुष्यामध्ये आपल्याला जी व्यक्ती प्रामुख्याने कोणीही असो, जी व्यक्ती कर्तव्य जबाबदारी पार पाडत आहे, जी व्यक्ती बोललेली आहे आणि बोलताना बघा प्रत्यक्षपणे करून दाखवणारी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती प्रामाणिकप्रमाणे कार्य करत आहे आणि सत्याच्या बाजूने उत्तम प्रकारे काय करत आहे? कार्य करत आहे. अशा व्यक्तींची साथ संगत धरणं खूप गरजेचं आहे.
परंतु आपण अशा प्रकारे वागतो की जेणेकरून आपला देह तिथून बाजूला सरतो. आपण वाईट कर्मांमध्ये प्रथमतः वाईट कर्म झाली की बघा प्रत्यक्षात आपण वाईट संगतीला, वाईट व्यसनामध्ये, म्हणजे आपली चांगली कर्म आणि आपली वाईट कर्म जर आपण पाहायला गेलो तर आपला देह हा वाईटमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळतो. म्हणून अशा प्रकारे आपण न वागता ज्या प्रकारे जी व्यक्ती ज्ञानी आहे, जी व्यक्ती सत्यवादी आहे आणि कर्तव्याची जबाबदारी पार पाडणारी आहे, अशा व्यक्तींची साथ संगत धरणं खूप गरजेचं आहे. तरच आपलं नावलौकिक होईल. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. जय जय रघुवीर समर्थ.